We are running 4 hours late. Yeah. बस झालं, संपवायचं एकाच दिवसात सगळ्या झाडावरचे. So hey guys, good morning to all, and yes, we are at कोकण. So आमचं गावचं घर आहे, डुप्लेक्स बांधलं आता. पहिलं एक सिंगल होतं तर डुप्लेक्स केलं. पप्पा सगळे फुल काजू बिजू काढत होते. मी ते जाम खातात आहे मागे, जाम खातात आहे. आता तोडून काढले हातात, वरून सगळे फुल गोड आहे एकदम. मग ब्रश करायचं. हा एवढं काढले. अजून हाच झाडावर बाकी काढायचे, परत काढू. हाय अजून 2 दिवस आहे. आम्ही झाड खाली करू. सो बेसिकली आमचा आज फिरायचा प्लॅन आहे, म्हणजे पालखी संध्याकाळी येणार आहे. सो आज सकाळी गणपतीपुळे आणि बाकी ठिकाणं थोडं फिरायची आहेत. सो आता आम्ही रेडी वगैरे होऊन निघू ते फिरण्यासाठी. सो लेट्स सी. लवकर यायचा प्लॅन निघायचा होता आम्हाला खरं 8 वाजता. मग आता उठलो आहे 9 वाजता. फुल शांतता, मस्त झोप लागलेली. आणि प्रवास करून आल्यानंतर झोपलंच नव्हतो, तर फुल शांत झोप लागली. सो आता बघूया 10 तरी वाजतील निघेपर्यंत. त्याच्यानंतर तो पूर्ण करून संध्याकाळी लवकर यायचा प्लॅन आहे की पालखीला परत जायचं आहे. सो आता बघूया किती वाजता. सो येस, वी आर रेडी टू गो. रेडी होऊन झालो आहे आता. मस्त फिरायला जायचं आहे. झिपलायनिंग पण करायची यार मला. आरेवारेला आहे, आता नवीन चालू झाली आहे, ते करायचं. आता टायमिंग बघूया. ऑलरेडी लेट चालू आहे 2 तास. तो टाईम भेटला तर नक्की करून झिपलाईन तर यायचंच आहे, नाही तर परत राऊंड मारावं लागेल त्याच्या आधी. लेट्स सी, बघूया. सो आता आपण आलो आहे जाकादेवीला. ऑलमोस्ट लेट चालू आहे. आता वाजले आहेत किती, 12:15. गाडी ब्रेकडाऊन झालेली, म्हणजे पूर्ण बॅटरी शटडाऊन झालेली. त्यामुळे पुढे आलोच ना, आम्ही मध्येच थांबलेलो. सो आता फर्स्ट स्टॉप जाकादेवी 2 तासांनी. We are running 4 hours late. Yeah. होळी आहे मागे माझ्या. पेट्रोल नाही. जाकादेवीचं पाय पुढे. मग पुढे आता बघूया कोणते कोणते पॉईंट होतात, माहिती नाही. नाव आहेत काबादेवी. दाखवतोय तुम्हाला मंदिर कसं आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे मी फोटोज बघितलेलं, फर्स्ट टाइम व्हिजिट करतोय.
तर ही घंटा 1767 साली मंदिराला भेट दिली होती आणि पूर्ण साकादंडामध्ये तिला बांधलं आहे. खूप जड होती, म्हणजे हेवी दिसतच होती ती, अशी एवढी हेवी. वी आर ॲट गणपतीपुळे. आम्ही मस्त आलोय. लाईन फक्त जास्त नको असू दे, लवकर दर्शन करून बाकीचं पण करायचंय. तिथे पार्किंग मध्ये जरा इश्यू झाला की फुल पार्किंग झाली, जागा भेटत नव्हती. आता मी आली, पार्क केलंय, आता दर्शन घेऊ बाप्पाचं. तर बघूया. मंदिराच्या एंट्रन्सच्याच बाजूला चप्पल स्टँड आहे, तुम्ही तिथे चप्पल फ्रीमध्ये काढू शकता. होपफुली लाईन जास्त नाही आहे, दर्शन फटाफट होऊन जाईल. थोडीशी आहे पुढे, ती बेरेबल. झिपलाइनिंग पण करायची यार, तिन्हीच नाही करायची, एकच ऍक्टिव्हिटी यावी करायला भेटणार आहे. ठीक आहे. हो ना. फॅमिली आम्ही आलोय. काका, माझी मावशी. झालं दर्शन करून पप्पाचं. लाईन थोडी कमी होती, लगेच झालं. थोडं 5-10 मिनिटं गेली. आता जरा बीच एक्सप्लोर करूया. जरा मार्केट बघतात इथे काय आहे. छोटा आतमध्ये पाठी छोटा मार्केट आहे, शॉपिंग सेंटर आहे. हा चला. हॉटेल सम्राट हे इथेच मार्केटमध्ये होतं हॉटेल. तिथे आम्ही सर्वांना जेवायचा बेत आहे, तर सगळे जेवायला चाललंय. तर चला तुम्ही पण. गाईस, आता आम्ही जेवायला आलोय हॉटेल सम्राट. मागवतात. हा ना. गर्मीने परेशान दोघी बहिणी. माझा मामा आणि पूर्वा मी. हे जेवण होतं, म्हणजे थाली मागवलेली आम्ही, म्हणजे सर्वांनी थाली मागवलेली. फक्त मी आणि पूर्वाने हे थालीपीठ मागवलेलं,
प्लस पुरी भाजी मागवलेली. जेवण अतिशय सुंदर होतं, खूप चांगली चव होती जेवणाची. स्कायडायव्ह करायला चाललं. अबे साले. आपल्याबरोबर कॅमेरामॅन आहे पूर्व, व्हिडिओ शूट करणार आहे. कॅम्प पण आपण आपला ॲक्शन कॅमने पण व्हिडिओ काढू पुढे. मजा आली, मस्त झाली झिपलाईन. मस्त मोठी स्कायलाईन मधून फुल फिरत फिरत आली, पूर्ण बीचचा व्ह्यू घेत. कुठून गेला भाई? इथूनच गेला वाटते. काय तिथे 4 व्हीलर म्हणजे 600 रुपीजमध्ये तुम्हाला तिथे बुकिंग करावी लागते. 600 देऊन तुम्ही वन वे होतो, वन वे. बाकी त्याला 2 व्हीलरने तुम्हाला परत वरपर्यंत सोडतात ती लोक. जर कोणी असतील वर, तुमची गाडी असेल तर फ्रेंड्स तुमचे असतील तर वरपर्यंत तुम्हाला सोडतात 2 व्हीलरने. बाकी आता माझी गाडी खालीच मग बोलवली आहे, येते. सो आपण डायरेक्ट त्यांना इथेच भेटू आणि इथून डायरेक्ट रत्नागिरी. The next day. सो रात्री मिरवणूक वगैरे झाली आम्ही गणपतीपुळ्यावरून आल्यानंतर. आणि आता मॉर्निंगला आम्ही निघालो आहे मिरजोळ्याला जायला कालिका मातेच्या दर्शनासाठी. आणि तिथे पालखी पण आहे, त्या पालखीचे पण दर्शन घेऊया. चला. आम्ही आता बोटिंग करायला चाललो आहे, सगळे फॅमिली मेंबर्स आमचे. तर बोट येईल थोडा वेळात, त्यामुळे इथे बंदरवर थांबलो आहे सनसेट बघत. ते बाकीच्यांना घेऊन येतात.
अद्विक आहे अद्विक. ही आता आमची बोट आली आहे, आता लागेल बंदरावर. अद्विक डायरेक्शन दे त्याला, सांग इकडे इकडे इकडे. टायटॅनिक पोस्ट. हाय 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 करा. हाय हाय. आम्ही बोटिंग राईडला चाललोय. बोट निघाली. मामा आहे, ठीक आहे. तुझा भाऊ भाता. हा भाता. भाता, माझी मामी, माझी वहिनी, माझी मम्मी, माझी सगळ्या बहिणी. वाटलं तुम्हाला प्रवास? मस्त वाटलं. फीडबॅक. ते कसं वाटलं बोट राईड? अंगो अरे बोल ना, आवाजच नाही आला. चांगलं वाटलं. नंबर दिसतंय. 1 and 4, 14. 6 and 0, 60, 60. 2 and 0, 20. फुल हाऊसिंग. फुल हाऊसिंग बोल. हा माझा गावचा मामा आहे. त्यांची हे म्हशी आहे तिथे. तिचं दूध काढतं. तो मला बघायला भेटलं. फर्स्ट टाइम म्हणजे बघितलं ओरिजिनल काढताना. आणि आम्ही थोडं घेतलंय आमच्यासाठी. त्याने दिलं थोडंसं. चुलीवर पाणी गरम करायला ठेवलेलं.
गिझर आहे त्यांच्याकडे, पण आम्ही असंच चुलीवर पाणी गरम करतो. हे जरा फुकणीने फुकणीने असं जरा फुंकत मारत होतो बघायला, आग पेटवायला अजून जरा जास्त. जाम आहे जाम, झाडाला जामाचं झाड आहे. जाम झाले तोडून, आता हे फणसाच्या कोयरीवर आले. इकडे बाजूला झाड होतं, तिकडे फणसाच्या कोयऱ्या तोडत बसलेले. ह्यांना बघून काकांना पण अजून मजा आली की आपण पण तोडूया. मग काका पण आले, ते पण तोडत होते. अजून बाकीचे दुसरे होते कोयरी संपला. जाऊ दे, नको येऊ आता. पप्पांनी स्वतःबरोबर आता साईडला पण कामाला लावलंय जाम काढायला. त्याला पण मजा येते, वर जाऊन चढून बिडून जाम काढतोय. सो झालं, हॉलिडे खतम. बॅक टू होम रत्नागिरी. सी यू नेक्स्ट टाइम. आता जेव्हा परत कधी येऊ तेव्हा. मजा आली, मस्त मजा गेली 2 दिवस. आता ट्रेन पकडल्या मांडवी एक्सप्रेस आणि आम्ही निघालो मुंबईसाठी. मस्त थोडी अशी व्हिडिओ काढलेली. पण आता रिटर्न येणाऱ्या शिमग्यावरून पब्लिक फुल ट्रेन भरलेली होती. पूर्ण खाली बसलेत लोक, जिथे जागा भेटेल तिथे उभे आहेत. पण ट्रेन पूर्ण पॅक झालेली. पनवेलला खाली झाली ती जाऊन, पूर्ण भरलेली. जे शिमग्याला निघालेले सर्व रिटर्न चाललेले. सो ही व्हिडिओ इथेच संपूया. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. So with that say, goodbye, Alvida, sayonara. See you in the next video or the next destination.